नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कोणत्याही ट्रस्टचा, कोणत्याही NGOचा किंवा कोणत्याही सोसायटीचा PTR उतारा म्हणजे नेमकं काय असतो. मला हा नेहमी माझे क्लायंट्स प्रश्न विचारतात की PTR उतारा म्हणजे नेमकं काय असतं. कारण बऱ्याच ठिकाणी एज्युकेशनल ट्रस्टमध्ये सुद्धा PTR उतारा हा तिथे शेड्यूल 1 अपडेट करून मागितला जातो आणि त्याच्यानंतरच काही गोष्टी ज्या आहेत, काही कंप्लायन्सेस जे आहेत ते पूर्ण होत असतात. तर हा शेड्यूल 1 किंवा PTR उतारा म्हणजे नेमकं काय असतं हे आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि ही तुम्हाला माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी ट्रस्टच्या बाबतीमध्ये, लीगल कंप्लायन्सच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहूयात. तर PTR म्हणजे पब्लिक ट्रस्ट रजिस्टर किंवा रजिस्टर ऑफ पब्लिक ट्रस्ट हे याचा फुल फॉर्म आहे. तर हा PTR उतारा जो आहे हा पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस म्हणजेच चॅरिटी कमिशनरचं ऑफिस किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालय इथे हा अपडेट केला जातो. हा जो PTR उतारा आहे यालाच शेड्यूल 1 असंही बोलीभाषेत म्हटलं जातं. तर हा जो शेड्यूल 1 किंवा PTR उतारा आहे हा नेहमी अपडेट असणं, हा अद्ययावत असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या PTRला किंवा या शेड्यूल 1ना संस्थेचा किंवा NGOचा आरसा असं म्हटलं जातं. तर हा नेमका आरसा कशासाठी म्हटलं जातं तर हा जो शेड्यूल 1 किंवा PTR असतो याला टोटल एकूण 28 कॉलम्स असतात आणि 28 कॉलम्समध्ये तुमच्या ट्रस्टची संपूर्ण माहिती यामध्ये लिहिलेली असते. तुमच्या ट्रस्टचं नाव काय आहे, तुमच्या ट्रस्टचा किंवा तुमच्या NGOचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे, त्याची स्थापना कधी झालेली आहे, त्यामध्ये कोणकोणती लोक आहेत, त्याचा मोड ऑफ सक्सेशन किंवा त्याच्यामध्ये नवीन जे ट्रस्टी विश्वस्त येतात ते कशा पद्धतीने आले पाहिजे, तुमचे ध्येय उद्दिष्ट काय आहेत, या सगळ्या गोष्टी या PTR उतारावरती नमूद केलेल्या असतात. त्यामुळे हा PTR उतारा जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो. तर या PTR उतारामध्ये शेड्यूल 1 किंवा PTR उतारामध्ये जेव्हा एंट्रीज केल्या जातात तर ह्या सेक्शन 17 खाली जे रजिस्टर्स केप्ट करायला सांगितलेले आहेत, जे रजिस्टर्स मेंटेन करायला सांगितलेले आहेत महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये, त्या सेक्शन 17 मधले सगळे रजिस्टर्स किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जर अद्ययावत झाले आणि कोणत्याही चॅरिटी कमिशनरनी, असिस्टंट चॅरिटी कमिशनर किंवा डेप्युटी चॅरिटी कमिशनर यांनी जर कोणत्या ऑर्डर्स किंवा फाइंडिंग्स दिल्या तर या प्रत्येकाचा एक जी आदेश असतो तो सगळा याच्यामध्ये नमूद करणं आणि अपडेट करणं महत्त्वाचं असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोयीसाठी, माहितीसाठी सांगते, जर तुमच्या जमिनीचा एखादा सातबारा असेल तर त्या सातबाऱ्यावरती जर एखादं नाव बदललं तर त्याला एक फेरफार पडतो बघा. आणि तो फेरफार जेव्हा पडतो तेव्हा त्या फेरफारचा नंबर लिहिला जातो आणि समजा एखादं नाव बदललं असेल तर त्या आधीच्या नावाला आळं पडतं आणि तिथे एक फेरफारचा नंबर लिहिला जातो आणि मग नवीन नाव तिथं ॲड होतं. सेम लाईक दॅट इथे पण असंच होतं. जर PTR रजिस्टरमध्ये किंवा तुमच्या ट्रस्टमध्ये कोणताही बदल झाला तर तो ह्या PTR उतारावरती हा चेंज तिथे करावा लागतो. कोणताही आदेश झाल्यानंतर, कोणत्याही प्रकारचा जेव्हा आदेश चॅरिटी कमिशनर करतात तो झाल्यानंतर, अपील पिरियड संपल्यानंतर, हा आदेश झाल्यानंतर एक अपील पिरियड असतो. हा अपील पिरियड संपुष्टात आला की PTR उतारा म्हणजेच तुमचं शेड्यूल 1 हे अद्ययावत करणं हे डेप्युटी चॅरिटी कमिशनर किंवा असिस्टंट चॅरिटी कमिशनर यांचं आद्य कर्तव्य आहे. तर कायद्यामध्ये अशा प्रकारे तरतूद दिलेली आहे आणि हा PTR उतारा नेहमी अद्ययावत ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ह्या PTR उतारामध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस झाल्यावरती किंवा बदल झाल्यावरती तुम्हाला हे अपडेट करावं लागतं किंवा अद्ययावत करावं लागतं तर तुमच्या संस्थेचा सपोज ॲड्रेस असेल, जो पत्ता असेल पत्रव्यवहाराचा तो बदलला किंवा तुमचे विश्वस्त ट्रस्टी असतील ते बदलले, त्यानंतर तुम्ही एखादी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये जर इन्क्लूड करून घेतली आणि त्याचा चेंज रिपोर्ट केला तर असा कुठला आदेश झाला असेल किंवा जर तुमच्या ट्रस्टची एखादी प्रॉपर्टी असेल तर तुम्ही विक्री केली परमिशन ऑफ चॅरिटी कमिशनर घेऊन, म्हणजे धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर ती विक्री केली असेल तर त्याची एंट्री आहे. त्यानंतर तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि त्याची परमिशन, त्याची परवानगी तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडून घेत असाल. शिवाय तुमची एखादी प्रॉपर्टी असेल, तुमची मालमत्ता असेल ती तुम्ही गहाण ठेवली किंवा लीजवर दिली आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन घेतलं किंवा तुम्ही ही लॉंग लीज करता किंवा भाडेपट्टा केला धर्मादाय आयुक्तांच्या परमिशननी, तर या सगळ्या बाबतीत म्हणजे कोणताही बदल, लक्षात घ्या, कोणताही बदल झाला तर या PTR उतारावरती त्याची नोंद ही केली जाते. म्हणूनच PTR उतारा किंवा शेड्यूल 1 याला संस्थेचा किंवा NGOचा किंवा तुमच्या ट्रस्टचा आरसा असं मानलं जातं.
आता तुम्हाला समजलं असेल की हा PTR उतारा किंवा हे शेड्यूल 1 म्हणजे नक्की काय आहे. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला कुठली क्वेरी असेल किंवा कोणता प्रश्न पडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की दिली जातील. आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे हा PTR उतारा हा आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अपडेट करता येतो. हा ऑनलाईन पद्धतीने कसा अपडेट करायचा, कोणत्या वेबसाईटवर करायचा याची संपूर्ण डिटेल माहिती आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करू. धन्यवाद.